माझ्या बॉसने मला पहाटे 3 वाजता येणाऱ्या ग्राहकासाठी एक नियम सांगितला होता. त्याला पितळी चावी द्या आणि पाण्याला कधीही उघड्या हातांनी स्पर्श करू नका. मी एका निर्जन महामार्गावरील गॅस स्टेशनवर रात्रीची शिफ्ट करत होतो. मालक एक विचित्र माणूस होता, जो रोख रक्कम द्यायचा आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून बघायचा नाही. त्याने मला कामांची एक यादी दिली होती, पण चौथा नियम गडद लाल शाईने लिहिला होता. त्यात लिहिले होते की जर पहाटे 3 वाजता एक गंजलेली पांढरी व्हॅन आली, तर ड्रायव्हरला बाथरूमची जड पितळी चावी द्यायची आणि त्यानंतर जाड रबरी हातमोजे घालून लगेच फरशी पुसून घ्यायची. 6 आठवडे हेच चालू होते. एक फिक्कट रंगाचा ओला माणूस यायचा, चावी घ्यायचा आणि 15 मिनिटांनी निघून जायचा. प्रत्येक वेळी बाथरूममध्ये गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी साचलेले असायचे. शेवटी माझे कुतूहल वाढले. मी सिक्युरिटी कॅमेरे तपासले आणि पाहिले की तो माणूस बाथरूममध्ये गेला. पण तो बाहेरच आला नाही. ठीक 15 मिनिटांनी स्क्रीनवर काहीतरी गडबड झाली आणि तो माणूस आणि त्याची व्हॅन दोन्ही अचानक गायब झाले. मी पुन्हा बाथरूममध्ये गेलो आणि सिंकच्या खाली एक लपलेले कुलूप पाहिले. जेव्हा मी ती पितळी चावी फिरवली, तेव्हा एक गुप्त दरवाजा उघडला आणि खाली पाण्याने भरलेला एक भूमिगत बंकर दिसला. आत डझनभर सुटकेसेस आणि तिथे अडकून पडलेल्या आणि पाण्यात बुडालेल्या लोकांचे अवशेष होते. अचानक मला माझ्या मागे काहीतरी ओले ओढल्याचा आवाज आला. तो ड्रायव्हर तिथेच होता, पण तो आता माणूस राहिला नव्हता. तो एक कुजलेला, पाण्याने भिजलेला भयानक राक्षस होता. त्याची त्वचा करडी पडली होती आणि निघत होती. मी वेगाने ऑफिसकडे धाव घेतली आणि स्वतःला आतून लॉक करून घेतले. तिथे मला मालकाचे हिशोबाचे पुस्तक सापडले. तो वर्षांपूर्वी वादळातून लोकांची सीमापार तस्करी करत होता आणि त्यांना त्या बंकरमध्ये बुडून मरू दिले होते. तो ड्रायव्हर त्या बळींपैकीच एक बरा, जो एका भुताटकीच्या चक्रात अडकला होता. त्या राक्षसाने तासनतास दरवाजा ठोठावला, पण सूर्य उगवताच ते आवाज थांबले. मी पोलिसांना फोन केला. त्यांना ते मृतदेह, हिशोबाचे पुस्तक आणि तो मालक सापडले. तो आता आयुष्याची उर्वरित वर्षे तुरुंगात घालवत आहे आणि मला फक्त आशा आहे की त्या आत्म्यांना अखेर त्या बंकरमधून बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला असेल.